नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. एनव्हिजन अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. एनव्हिजन MPSCच्या या पॉलिटी रिव्हिजन सिरीजमध्ये आपण MPSC परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयांचा सोप्या, स्पष्ट आणि परीक्षाभिमुख पद्धतीने आढावा घेणार आहोत. आजच्या या भागात आपण ब्रिटिश काळातील चार्टर ॲक्ट्स आणि कंपनी रूल ते क्राऊन रूल पर्यंतचा घटनात्मक प्रवास प्रिलिम्स दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांसह समजून घेणार आहोत. पिट्स इंडिया ॲक्ट नंतर ब्रिटिश संसदेनं ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी चार्टर ॲक्ट्स लागू करण्यास सुरुवात केली. हे कायदे कंपनीचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी आणि प्रशासन अधिक केंद्रित करण्यासाठी करण्यात आले. चार्टर ॲक्ट ऑफ 1813 हा कंपनीच्या व्यापारी मक्तेदारीत पहिला मोठा बदल करणारा कायदा होता. या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपवण्यात आली. मात्र दोन अपवाद ठेवण्यात आले. 1. चीनबरोबरचा व्यापार. 2. चहाचा व्यापार. हे दोन्ही व्यापार कंपनीकडेच ठेवण्यात आले. या कायद्यानं ब्रिटिश क्राऊनचं निर्विवाद सार्वभौमत्व प्रथमच स्पष्ट करण्यात आले. एक महत्त्वाची तरतूद म्हणजे ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात येण्याची परवानगी देण्यात आली. तसेच भारतीय शिक्षणासाठी वार्षिक 1,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली. हा राज्याच्या शिक्षण जबाबदारीचा पहिला टप्पा मानला जातो. चार्टर ॲक्ट ऑफ 1833 हा भारताच्या घटनात्मक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा ॲक्ट ब्रिटिश भारतातील सत्तेच्या केंद्रीकरणाचा अंतिम टप्पा होता. या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीचे सर्व व्यापारी कार्य पूर्णतः संपुष्टात आले. आता कंपनी फक्त प्रशासकीय संस्था म्हणून कार्य करू लागली. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल हे पद बदलून गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया करण्यात आले. तसेच त्यांना संपूर्ण भारतावर नागरी आणि लष्करी अधिकार देण्यात आले. लॉर्ड विल्यम बेंटिंक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते. या कायद्यानं बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरांचे कायदेविषयक अधिकार काढून घेण्यात आले. आता संपूर्ण भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार फक्त गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाकडे राहिला. या कायद्यानं लॉ कमिशनची स्थापना करण्यात आली आणि गव्हर्नर जनरलच्या परिषदेत चौथा सदस्य म्हणजे लॉ मेंबर जोडण्यात आला. लॉर्ड मॅकॉले हे भारताचे पहिले लॉ मेंबर होते. चार्टर ॲक्ट ऑफ 1833 अंतर्गत सिव्हिल सर्व्हिसेससाठी खुल्या स्पर्धा परीक्षेची पद्धत लागू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कोर्ट ऑफ डायरेक्टर्स यांच्या विरोधामुळे ही तरतूद प्रत्यक्षात अंमलात आणली गेली नाही. चार्टर ॲक्ट ऑफ 1853 हा शेवटचा चार्टर ॲक्ट होता. या कायद्यानं प्रथमच कार्यकारी आणि कायदेविषयक अधिकार वेगळे करण्यात आले. स्वतंत्र गव्हर्नर जनरल्स लेजिस्लेटिव्ह काउन्सिल स्थापन करण्यात आली. ही परिषद इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणून ओळखली जाऊ लागली. या कायद्यानं सिव्हिल सेवांसाठी खुली स्पर्धा परीक्षा सुरू झाली. कव्हर्नमेंटेड सिव्हिल सर्व्हिस भारतीयांसाठी खुली करण्यात आली. त्यानुसार 1854 मध्ये मॅकले समितीची भारतीय नागरी सेवा समिती नियुक्ती करण्यात आली. तसंच या कायद्यानं प्रथमच केंद्रीय कायदे मंडळात स्थानिक प्रतिनिधित्व सुरू झाले. 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासकीय अपयश स्पष्ट झाले. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 मंजूर करण्यात आला. हा कायदा ॲक्ट फॉर द गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणूनही ओळखला जातो. या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनी पूर्णतः बरखास्त करण्यात आली आणि भारताचे शासन थेट ब्रिटिश क्राऊनकडे सोपवण्यात आले. यानंतर भारत राणीच्या नावानं आणि राणीच्या वतीनं शासित केला जाऊ लागला. या कायद्यानं गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद बदलून व्हाईसरॉय ऑफ इंडिया करण्यात आले. व्हाईसरॉय म्हणजे ब्रिटिश क्राऊनचा थेट प्रतिनिधी. लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते. या कायद्यानं दुहेरी शासन व्यवस्था समाप्त करण्यात आली. म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डिरेक्टर्स या दोन्ही संस्था रद्द करण्यात आल्या. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 या कायद्यानं एक नवीन पद निर्माण करण्यात आले. ते पद म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया यांना भारतीय प्रशासनावर संपूर्ण अधिकार देण्यात आले. ते ब्रिटिश कॅबिनेटचे सदस्य होते आणि ते ब्रिटिश संसदेला जबाबदार होते. सेक्रेटरी ऑफ स्टेटला मदत करण्यासाठी 15 सदस्यांची इंडिया काउन्सिल स्थापन करण्यात आली. ही परिषद फक्त सल्लागार स्वरूपाची होती.
सेक्रेटरी ऑफ स्टेट हा या परिषदेचा अध्यक्ष होता. या कायद्यानं सेक्रेटरी ऑफ स्टेट इन काउन्सिल या संस्थेला कायदेशीर दर्जा देण्यात आला. म्हणजेच ही संस्था भारत आणि इंग्लंडमध्ये खटला दाखल करू शकत होती आणि खटला चालवून घेऊ शकत होती. महत्त्वाची बाब म्हणजे हा कायदा मुख्यत्वे इंग्लंडमधील प्रशासन सुधारण्यासाठी होता. या कायद्याने भारतामधील शासन पद्धतीत मूलभूत बदल केला नाही. फक्त भारतीय प्रशासनावर इंग्लंडमधून अधिक प्रभावी नियंत्रण प्रस्थापित करण्यात आले. पुढील भागात आपण क्राऊन रूल अंतर्गत झालेले घटनात्मक बदल आणि भारतीय राष्ट्रवादाचा उदय पाहणार आहोत. व्हिडिओ संपवण्यापूर्वी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून आपलं रिव्हिजन करून घेऊया. खालीलपैकी कोणती तरतूद चार्टर ॲक्ट 1813 शी संबंधित आहे? पर्याय आहेत: ए. भारतीय सिव्हिल सेवेत खुल्या स्पर्धा परीक्षेची सुरुवात. बी. चीन आणि चहा व्यापार वगळता कंपनीच्या व्यापारी मक्तेदारीचा अंत. सी. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया पदाची निर्मिती. डी. इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची स्थापना. चार्टर ॲक्ट 1833 बाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पर्याय: ए. बॉम्बे आणि मद्रास प्रांतांना कायदेविषयक अधिकार देण्यात आले. बी. ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी संस्था म्हणूनच कार्यरत राहिली. सी. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हे पद गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया करण्यात आले. डी. दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? पर्याय: ए. कंपनीचे अप्रत्यक्ष शासन सुरू झाले. बी. बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कायम ठेवण्यात आले. सी. गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय ही पदवी देण्यात आली. डी. भारतीय विधिमंडळाला पूर्ण स्वायत्तता देण्यात आली. प्रश्नांची योग्य उत्तरं कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच परीक्षाभिमुख कॉन्टेंटसाठी एनव्हिजन MPSCला सबस्क्राईब करा. पुढील भागात पुन्हा भेटूया.